विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पिरियडमध्ये आपण बी ए तृतीय वर्ष सेमिस्टर 6वे आणि पेपर आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 या पेपरचा अभ्यास करत असताना प्रकरण क्रमांक 2 क्रांतिकारी चळवळी यामधील क्रांतिकारी चळवळी, भारतातील क्रांतिकारी चळवळी, त्याचबरोबर भारताबाहेरील क्रांतिकारी चळवळी, त्याचबरोबर क्रांतिकारी चळवळीच्या ज्या उदयाची कारणे यावर आधारित प्रश्न आणि उत्तरे आपण पूर्णपणे अभ्यासली। आज आपण प्रकरण क्रमांक 2 याच प्रकरणातील पुढचा घटक म्हणजेच बंगाल, पंजाब, महाराष्ट्र या भागातील ज्या क्रांतिकारी चळवळी आणि या क्रांतिकारी चळवळीमध्ये सहभाग घेतलेली व्यक्ती किंवा जी काही संघटना, व्यक्ती, वर्ष यावर आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपण बंगालमधील क्रांतिकारी चळवळी यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत, त्यानंतर पंजाबमध्ये, त्यानंतर महाराष्ट्र या ठिकाणच्या ज्या क्रांतिकारी चळवळीवर आधारित प्रश्न पाहणार आहोत। तर सर्वप्रथम भारतामध्ये जे प्रश्न पाहत असताना पहिला प्रश्न, भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या प्रांतात क्रांतिकारी चळवळीला सुरुवात झाली? तर बंगाल या प्रांतामध्ये क्रांतिकारी चळवळीला सुरुवात झाली। पुढचा प्रश्न, बंगाल प्रांतात अनुशीलन समितीची स्थापना कोणी केली? तर अरविंद घोषाचे बंधू वीरेंद्र कुमार घोष यांनी बंगाल प्रांतामध्ये अनुशीलन समितीची स्थापना केली। पुढचा प्रश्न, अनुशीलन समिती बंगालमध्ये केव्हा स्थापन झाली? तर 1902 मध्ये अनुशीलन समिती स्थापन झाली। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, अनुशीलन समिती समितीमध्ये सदस्यांची वयाची अट किती होती? तर 17 ते 25 वर्ष वयोगटातील व्यक्तींनाच अनुशीलन समितीचे सदस्य म्हणून नेमलं जात होतं। पुढचा प्रश्न, कलकत्ता येथे बॅरिस्टर पुलिनदास बॅनर्जी यांनी कोणती संघटना स्थापन केली? तर अनुशीलन समिती ही कलकत्त्यामध्ये पुलिनदास बॅनर्जी यांनी स्थापन केली। पुढचा प्रश्न, बंगालची फाळणी केव्हा झाली? 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली। पुढचा प्रश्न, अनुशीलन समिती जी ढाका येथे स्थापन झाली होती ती कोणी स्थापन केली? तर वारिंद्र कुमार घोष व भूपेंद्र दत्त यांनी अनुशीलन समिती जी ढाका येथे स्थापन झाली त्यांनी ती स्थापन केली होती। पुढचा प्रश्न, अनुशीलन समितीच्या ढाका येथे किती शाखा स्थापन झाल्या? 126 शाखा स्थापन झाल्या। पुढचा प्रश्न, अनुशीलन समितीने इसवी सन 1906 मध्ये कोणते वृत्तपत्र काढले किंवा वृत्तपत्र सुरू केले? युगांतर नावाचं एक वृत्तपत्र सुरू केले। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, हेमचंद्र दास आणि उल्हासकर दत्त यांनी कलकत्ता येथे कोणत्या ठिकाणी शस्त्र कारखाना निर्माण केला? माणिकताळ बागेजवळ शस्त्र कारखाना निर्माण केला। पुढचा प्रश्न, किंग्सफोर्ड या अधिकाऱ्याची हत्या कोणी केली? खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी किंग्सफोर्डच्या हत्या करण्याचा कट कोणी रचला? किंग्सफोर्ड या अधिकाऱ्याची हत्या करण्याचा कट कोणी रचला? खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, किंग्सफोर्ड हत्याकांडामध्ये कोणाची हत्या झाली? तर केनेडी
व त्याची मुलगी या दोन व्यक्तीची हत्या, दोन स्त्रियांची हत्या झाली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, किंग्सफोर्डच्या गाडीवर जो बॉम्ब हल्ला केव्हा करण्यात आला? 30 एप्रिल 1908 मध्ये मुझफ्फरपूर जवळ जिल्ह्यामध्ये डी.एच. किंग्सफोर्डची हत्या करण्याचा कट रचण्यात आला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, किंग्सफोर्ड हत्या खटला याला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मुझफ्फर कट खटला म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, कन्हैयालाल दत्त आणि सत्येंद्रनाथ बोस यांनी माफीचे साक्षीदार बनल्यामुळे अलीपूर खटल्यात त्यांची हत्या कोणी केली? नरेंद्रनाथ गोसाई यांनी कन्हैयालाल दत्त आणि सत्येंद्रनाथ बोस यांची हत्या घडून आणली. पुढचा प्रश्न, चितगाव कट केव्हा घडून आला? इसवी सन 1830 मध्ये चितगाव येथे कट घडून आला. चितगाव कटामध्ये क्रांतिकारकाने कोणते ठिकाण लुटले? तर ठाणेश्वर या ठिकाणमधील शस्त्र व दारुगोळा क्रांतिकाऱ्यांनी लुटला. चितगाव कट खटल्यात किती जणांना फाशी देण्यात आली? तर चितगाव कट खटल्यात 15 जणांना फाशी देण्यात आली. पुढचा प्रश्न, सूर्यसेन हे कोणत्या समितीचे सदस्य होते? युगांतर नावाच्या समितीचे सदस्य होते. पुढचा प्रश्न, कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गव्हर्नर जनरल जॅक्सनवर गोळ्या कोणी झाडल्या? वीणा दास यांनी. जिल्हा मॅजिस्ट्रेट स्टीव्हनची हत्या कोणत्या 2 शाळकरी मुलींनी केले? शांती घोष व सुनीता चौधरी यांनी. पुढचा प्रश्न, जिल्हा मॅजिस्ट्रेट स्टीव्हनची हत्या शांती घोष आणि सुनीता चौधरी यांनी केव्हा केली? 24 डिसेंबर 1931 मध्ये शांती घोष आणि सुनीता चौधरी या शाळकरी मुलींनी जिल्हा मॅजिस्ट्रेटची हत्या घडून आणली. आतापर्यंत जी आपण माहिती बघितली किंवा प्रश्न बघितले, हे प्रश्न म्हणजेच बंगाल प्रांतातील ज्या काही क्रांतिकारी घटना झाल्या यावर आधारित प्रश्न बघितले. यानंतर आपण पंजाब या भागातील क्रांतिकारी चळवळी किंवा क्रांतिकारी घटनावर आधारित प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न, महात्मा गांधीजीच्या पूर्वी 50 वर्ष म्हणजे महात्मा गांधीजीच्या पूर्वी 50 वर्ष भारतात ब्रिटिशाविरुद्धात असहकार धोरणाचा पुरस्कार कोणी केला? तर रामसिंह कुका नावाच्या व्यक्तीने महात्मा गांधीजीच्या पूर्वी 50 वर्ष अगोदर ब्रिटिशाविरुद्ध असहकाराचे धोरण आखलं. पुढचा प्रश्न, रामसिंह कुका यांनी ब्रिटिशाविरुद्ध कोणती चळवळ निर्माण केली? नामधारी शिखांची चळवळ. पुढचा प्रश्न, रामसिंह कुका यांनी
कोणत्या व्यक्तींना सोबत घेऊन ब्रिटिशांवर लढा दिला? तर तत्कालीन स्थितीमध्ये कुका संप्रदायाला रामसिंहाने एकत्र घेऊन लढा दिला. पुढचा प्रश्न, रामसिंह कुका यांनी पंजाबच्या किती भागामध्ये स्वतःची शासन व्यवस्था निर्माण केली? तर 21 भागामध्ये स्वशासन स्वदेशीची पंचायत राज नावाचं राज्य निर्माण केलं. ब्रिटिशांनी रामसिंह कुकास केव्हा रामसिंह कुकास कैद करून कोणत्या ठिकाणी पाठवलं? तर ब्रह्मदेशामध्ये पाठवलं. पुढचा प्रश्न, रामसिंह कुका कोणत्या चळवळीशी निगडीत होता? तर कुका चळवळीशी निगडीत होता. रामसिंह कुका यांचा मृत्यू केव्हा झाला? इसवी सन 1885 मध्ये रामसिंह कुकांचा मृत्यू झाला. पुढचा प्रश्न, लाला हरदयाळ नंतर पंजाब क्रांतिकारकांचे नेतृत्व कोणाकडे आले? तर रासबिहारी बोस यांच्याकडे नेतृत्व आले. पुढचा प्रश्न, लाहोर बॉम्बस्फोट कोणत्या वर्षी करण्यात आला? 1913 मध्ये. पुढचा प्रश्न, सायमन कमिशनचा विरोध लाला लजपतराय यांनी केव्हा केला? 1928 मध्ये. सायमन कमिशनचा विरोध करणाऱ्या लाला लजपतरायवर कोणत्या अधिकाऱ्याने लाठीहल्ला केला? सँडर्स नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने हल्ला केला. सँडर्सची हत्या कोणी केली? भगतसिंग व राजगुरू यांनी. पुढचा प्रश्न, बटुकेश्वर दत्त व भगतसिंह यांनी दिल्ली कायदे मंडळात केव्हा बॉम्बस्फोट केला? 8 मार्च 1929 मध्ये. पुढचा प्रश्न, दिल्ली कायदे मंडळात कोणत्या 2 बिलाचा विरोध करून बॉम्बस्फोट करण्यात आला? पब्लिक सेफ्टी बिल अँड ट्रेड डिस्प्यूट बिल, या 2 बिलाचा विरोध करण्यात आला. कायदे मंडळात केलेल्या बॉम्बस्फोटाचा उद्देश कोणता होता? तर ब्रिटिशांना सावध करणे किंवा ब्रिटिशांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा उद्देश होता. पुढचा प्रश्न, लाहोर षडयंत्र कोणत्या काळात घडले गेले? 1929 ते 31 मध्ये लाहोर षडयंत्र घडले गेले. पुढचा प्रश्न, भगतसिंहाने कोणता नारा दिला? इन्कलाब जिंदाबाद हा नारा भगतसिंहाने दिला. भगतसिंहाने कोणती संस्था स्थापन केली? नवजवान भारत नावाची संस्था स्थापन केली. नवजवान भारत सभा भगतसिंगाने केव्हा स्थापन केली? 1925 मध्ये स्थापन केली. पुढचा प्रश्न, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूंना केव्हा फाशी देण्यात आली? 23 मार्च 1931 मध्ये भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली. हे झालं पंजाबमधली क्रांतिकारी संघटनेबद्दलची माहिती. आता पाहू महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीवर आधारित प्रश्न. महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कुठे झाला? कुलाबा या ठिकाणी 1845 मध्ये जन्म झाला.
वासुदेव बळवंत फडके हे सर्वप्रथम कोणत्या सभेशी निगडीत होते? तर सार्वजनिक सभेशी निगडीत होते. पुढचा प्रश्न, वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? चिपळूणकरांच्या लेखणीचा किंवा विचारांचा प्रभाव होता. पुढचा प्रश्न, वासुदेव बळवंत फडकेने कोणाची मदत घेऊन ब्रिटिशाविरुद्ध बंड पुकारले? पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात कोणाची मदत घेऊन बंड पुकारले? तर रामोश्यांचा मदत घेऊन बंड पुकारले. पश्चिम महाराष्ट्रात किती जिल्ह्यात वासुदेव बळवंत फडकेने राज्य निर्माण केलं किंवा दरारा निर्माण केला? 7 जिल्ह्यात. पुढचा प्रश्न, वासुदेव बळवंत फडके यांना पकडण्यासाठी मुंबईच्या कोणत्या गव्हर्नरने पकडण्यासाठी बक्षीस ठेवले? तर रिचर्ड टेम्पल यांनी वासुदेव बळवंत फडकेंना पकडण्यासाठी बक्षीस ठेवले. वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या अधिकाऱ्याने कैद केले? मेजर डॅनियन नावाच्या अधिकाऱ्याने वासुदेव बळवंत फडके यांना कैद केले. वासुदेव बळवंत फडके यांना केव्हा कैद करण्यात आले? तर 27 जुलै 1879 मध्ये कैद करण्यात आले. पुढचा प्रश्न, वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणत्या ठिकाणी खटला भरण्यात आला? तर पुण्यात वासुदेव बळवंत फडके यांच्यावर खटला भरण्यात आला. पुढचा प्रश्न, वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र कोणी घेतलं? सार्वजनिक काका म्हणजेच गणेश वासुदेव जोशी याने वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र घेतलं होतं. पुढचा प्रश्न, वासुदेव बळवंत फडके यांना दोषी ठरवून कोणत्या तुरुंगात पाठवण्यात आलं? तर वासुदेव बळवंत फडके यांना दोषी ठरवून एडन या ठिकाणच्या तुरुंगात पाठवण्यात आलं. पुढचा प्रश्न, वासुदेव बळवंत फडके यांचा एडन तुरुंगात मृत्यू केव्हा झाला? तर 1883 मध्ये एडन तुरुंगात वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू झाला. पुढचा प्रश्न, पुण्यात व्यायाम मंडळाची स्थापना कोणी केली? दामोदर हरी व बाळकृष्ण हरी या चाफेकरांनी पुण्यामध्ये व्यायाम मंडळाची स्थापना केली. व्यायाम मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1896-97 मध्ये. पुढचा प्रश्न, इसवी सन 1897 मध्ये पुण्यात कोणत्या साथीचा रोग पसरला? प्लेग हा साथीचा रोग इसवी सन 1897 मध्ये पुण्यात पसरला. केसरी वृत्तपत्र कोणी निर्माण केले? लोकमान्य टिळक यांनी. पुढचा प्रश्न, कमिशनर रँड आणि आयस्टरची हत्या कोणी केली? चाफेकर बंधूंनी. पुढचा प्रश्न, रँडच्या वधाला अफजल खानाचा वध असे नाव कोणी संबोधले? लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न, विदा सावरकरांचे पूर्ण नाव काय? विनायक दामोदर सावरकर. पुढचा प्रश्न, मित्रमेळा संघटना 1902 मध्ये कोणी स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा विदा सावरकर यांनी स्थापन केली. 1904 मध्ये मित्रमेळाचे रूपांतर अभिनव भारत या संघटनेत कोणी केले?
विनायक दामोदर सावरकरांनी 1904 मध्ये मित्रमेळा या संघटनेचे रूपांतर अभिनव भारत या संघटनेमध्ये केले. विनायक दामोदर सावरकर यांना इंग्लंडच्या शिक्षणासाठी कोणती स्कॉलरशिप मिळाली? शिवाजी स्कॉलरशिप मिळाली. पुढचा प्रश्न, विनायक दामोदर सावरकर इंग्लंडला गेल्यानंतर अभिनव भारत या संघटनेचे कार्य कोणी पाहिले? त्यांचे बंधू गणेश सावरकर यांनी नेतृत्व पाहिले. पुढचा प्रश्न, विनायक दामोदर सावरकर यांनी कोणत्या व्यक्तीची नेमणूक बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षणासाठी पॅरिसला पाठवले? पांडुरंग महादेव बापट यांना. पुढचा प्रश्न, विनायक दामोदर सावरकर यांना जन्मठेप केव्हा झाली? 1911 मध्ये. विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेली पुस्तके कोणती? भारतीय इतिहासाची 6 पाने, 6 सोनेरी पाने, त्याचबरोबर हिंदू पदपादशाही, माझी जन्मठेप, हिंदुत्व आणि 1857 चे भारतीय स्वातंत्र्य युद्ध हे ग्रंथ विनायक दामोदर सावरकरांनी लिहिले. पुढचा प्रश्न, विनायक दामोदर सावरकरांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? नाशिक या जिल्ह्यात. विनायक दामोदर सावरकरांचा मृत्यू केव्हा झाला? 1966 मध्ये. पुढचा प्रश्न, 1909 मध्ये मदनलाल धिंगराने कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या केली? कर्जन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. अनंत कान्हेरे या व्यक्तीने कोणाची हत्या केली? तर जॅक्सन या ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या केली. पुढचा प्रश्न, 1920 मध्ये मुळशी सत्याग्रह कोणी सुरुवात केला? सेनापती बापट यांनी. आतापर्यंत जे आपण हे प्रश्न पाहिले ते सर्व प्रश्न म्हणजेच क्रांतिकारी चळवळीवर आधारित असणारे प्रश्न पूर्णपणे पाहिले. आता उद्याच्या पिरियडमध्ये आपण या क्रांतिकारी चळवळीतले जे काही नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना या आधारावर जे काही प्रश्न असतील ते पूर्णपणे प्रश्न आपण पाहणार आहोत.